आणि यानंतर आपण पुण्यामध्ये जाऊयात। पुण्यामध्ये कशा पद्धतीने सध्या मिरवणुका सुरू आहेत आपला प्रतिनिधी आढावा घेतोय, पाहूया। दीपक, मोठ्या भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप दिला जातोय। मी आहे आता पुण्याच्या बेलबाग चौकामध्ये आणि मानाचा तिसरा गणपती या ठिकाणी बेलबाग मध्ये चौकामध्ये येतोय। बघतोय मोठ्या भक्तिमय वातावरणात जो आहे तो बाप्पाला निरोप दिला जातोय। सकाळी 10:30 वाजता पुण्याची मिरवणूक चालू झाली। पालकमंत्री अजित पवार असतील, सोबत चंद्रकांतदादा पाटील असतील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ असतील यांच्या उपस्थितीमध्ये आणि इतर सर्वपक्षीय नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यानंतर सकाळी 10:30 वाजता मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि आता मानाचा तिसरा जो गणपती आहे तो बेलबाग चौकामध्ये येत आहे। तिथून जो आहे तो मिरवणुकीला मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे। ढोल ताशांच्या गजरात असेल, भक्तिमय वातावरणात असेल, बाप्पाला निरोप दिला जातोय। एकंदरीत पुणेकरांचा जल्लोष गगनात मावेनासा झालेला आहे। खरं तर ही जी मिरवणूक आहे ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आव्हान जे आहे ते प्रशासनापुढे असणार आहे। साधारणतः पहिला जो गणपती आहे तो कसबा गणपती साधारण 3 ते 3:30च्या दरम्यान जो आहे तो विसर्जन करण्याचं जे आहे तो मानस आहे आणि आता बघू शकतो आपण मोठ्या ढोल ताशाच्या गजरामध्ये भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप दिला जातोय। आता जो स्क्रीनवर आपल्याला गणपती दिसतोय पुण्याचा तिसरा गणपती गुरुजी तालीम, मानाचा तिसरा गणपती असलेला गुरुजी तालीम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।